तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण, तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण, पत्ता पत्ता शिव्या देई खाता खाता। श्यामची आई या सिनेमातल्या छडी लागे छमछम या अजरामर गाण्यातलं यम भासणाऱ्या मास्तरांचं हे वर्णन। मात्र आता शाळकरी मुलांनी तंबाखूच्या पिचकाऱ्या मारण्यात मास्तरांनाही मागे टाकलंय। एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशामधली 14.6% मुलं तंबाखूच्या आहारी गेली आहेत। देशातली 5,500 मुलं तंबाखूची व्यसनाधीन आहेत। देशातील 36.9% मुलं 10व्या वर्षापासून तंबाखू खातात। दरवर्षी 2.5 लाख लोकांना तंबाखूमुळे कॅन्सर होतो। ही भयावह आकडेवारी बघता राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं सलाम मुंबई फाउंडेशनच्या सहकार्यानं तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवलंय। रायगड जिल्ह्यातल्या म्हसळा तालुक्यात याला 100% यश मिळतंय। माझ्या आईला सांगितले तू तंबाखू खाऊच नको, तंबाखू खाल्ल्यामुळे वेगवेगळे रोग होतात। मग त्यामुळे माझ्या आईने तंबाखू खाण्याचे सोडले। आजोबा तंबाखू खायचे, त्यांना मी सांगितले तर त्यांनी सोडून दिले। आजूबाजूचे लोकांना माझे काका काकी आहेत त्यांना सुद्धा सांगितले, त्यांनी सुद्धा तंबाखू सगळे सोडून दिले। प्रचार फेऱ्या, नाटुकली, पथनाट्य या माध्यमातून ग्रामस्थांचंही हे विद्यार्थी प्रबोधन करतायत। या अभियानामुळे अनेक गावात महिलांनी तंबाखूची मशेरी लावणं सोडून दिलंय। पुरुष मंडळीही तंबाखूपासून दूर राहू लागलेत। काही गावांनी तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास निर्बंध आणलेत। अभियानांतर्गत म्हणजे सर्वसामान्य महिलांना म्हणजे पटवून दिलं की मशेरीमुळे अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात, तर त्या महिलांनी मशेरी हळूहळू सोडण्याचा प्रयत्न केला। तसेच आमच्या गावामध्ये जे दुकान आहेत त्यांच्यामध्ये कंपल्सरी आम्ही महिलांतर्फे मशेरी बंद केली। म्हसळा तालुक्यात 137 प्राथमिक शाळांमध्ये अभियान प्रभावीपणे राबवल्याचं सलाम मुंबई फाउंडेशननं म्हटलंय। जास्तीत जास्त मुलांपर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे आणि आज रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुका हा 100 ते जवळजवळ 137 शाळा तंबाखू मुक्त आहेतच आणि झालेल्या आहेत पूर्ण, एवढं आमचं निरीक्षण झालेलं आहे। राज्यात सध्या तंबाखूमुळे मतमतांतरांची बरीच पिंक टाकली जाते। अशा वेळी म्हसळा तालुक्यानं घालून दिलेला आदर्श वाखाणण्याजोगा आणि अनुकरण करण्याजोगा आहे। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।